तर पक्षश्रेष्ठी आता उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना मार्गदर्शन केलंय, पोलिंग एजंट्सना मार्गदर्शन केलंय। कशा पद्धतीने मतमोजणीवेळी खबरदारी घ्यायची या संदर्भात काही सूचना केल्या गेल्या। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी आपल्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे। पक्षाची बाजू कशी मांडायची या संदर्भात ते मार्गदर्शन करतील। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, 157 जागांचा शरद पवार विश्वास व्यक्त करतायत अशी माहिती मिळतेय। या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन होऊ शकतं? महाविकास आघाडीची आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काही वेळापूर्वीच ऑनलाईन झूम मीटिंग पार पडली आणि या मीटिंगमध्ये प्रामुख्यानं उमेदवार जे 87 उमेदवार आहेत त्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते। आगामी सरकार जे आहे ते महाविकास आघाडीचं होऊ शकतं। साधारणपणे 157 पर्यंत जागा आपण जिंकू शकतो अशा पद्धतीचा विश्वास या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। प्रत्येक या ठिकाणी असणारा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला कशा पद्धतीनं उद्याच्या मतमोजणीच्या निमित्तानं काळजी घेतली गेली पाहिजे यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। खास करून लोकसभेला जे अनुभव आले ते देखील या ठिकाणी सांगण्यात आले। 16 फॉर्म संदर्भामध्ये देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्यावेळेस मतमोजणी संपली त्यावेळी जो डेटा लिहिण्यात आला होता तो बरोबर आहे का, किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे, अशी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तपासण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। यासोबतच निकाल लागल्यानंतर जोपर्यंत सर्टिफिकेट हातात येत नाही तोपर्यंत मतदान केंद्र सोडू नका अशी देखील मतमोजणी केंद्र सोडू नका अशी देखील सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तत्काळ मुंबईमध्ये दाखल व्हा अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।